फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 21 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. शुभा आणि स्वीटी बोलत असतात. शुभा स्वीटीला विचारत असते की तुम्ही नेमकं काय बोलत होतात. तेव्हा स्वीटी सावरासावरं करून उत्तर देते की आम्ही जॉबबद्दल बोलत होतो. तेव्हा स्वीटी बोलते मैंने उससे कहा की इंडिया में ही जॉब कर लो और वो गुस्सा हो गया. तेव्हा शुभा बोलते नक्की हेच कारण होतं. दोघी बोलत असतात तेवढ्यात तिथे मकरन दारू पिऊन येतो. मकरनला चालताही येत नाही. तेव्हा त्या दोघी मकरनकडे बघतच असतात. मकरन तोंडाला हात लावतो आणि तसंच घरात आत शिरतो. तेव्हा शुभा बोलते मकरन, अरे मकरन. तेवढ्यात स्वीटी शुभाचा हात पकडते आणि बोलते आई उसे जाने दीजिए. तेव्हा स्वीटी बोलते आज होली है ना, तो शायद उसके फ्रेंड के साथ उसने. तेव्हा स्वीटी बोलते आई आज बोलून काहीच फायदा नाही, मैं उससे बात करूंगी ना. तेव्हा शुभा स्वीटीला बोलते ठीक आहे जा झोप जा. तेवढ्यात शुभा आपल्या खोलीत येते. यशवंत बोलतो आला शुभा. तेव्हा शुभा बोलते हो आला. तुम्ही का अजून एवढे जागे आहात. तेव्हा यशवंत बोलतो मी बाप आहे त्याचा. यशवंत बोलतो शुभा मी भेटून येतो थांब त्याला. तेव्हा शुभा बोलते नाही नाही राहू दे. शुभा बोलते अजूनही खूप रागावलेला आहे तो. स्वीटी घेऊन गेली त्याला. मी विचारलं बरं का स्वीटीला, तर ती अशी म्हणाली की तिने त्याला भारतातच राहून नोकरी कर असा आग्रह केला म्हणून खूप रागवला तो. तेव्हा शुभा बोलते अहो तुम्हाला काय वाटतं हो, खरंच एवढंच कारण असेल. तेव्हा यशवंत बोलतो कोण जाणे. तेव्हा यशवंत बोलतो परदेशात जायचं खूळ त्याच्या डोक्यात बरीच वर्ष आहे. दिल्लीतली नोकरी किती चांगली होती, तीच जर करत राहिला असता तर आज ना उद्या तो परदेशात गेलाही असता. पण काय करणार, नाईलाजाने तीही त्याला सोडवावी लागली. तेव्हा शुभा बोलते म्हणून इतकं रागवायचं, इतकं की आपण कुठे आहोत कोणासमोर आहोत या कशाचंही त्याला भान नसावं. तेव्हा यशवंत बोलतो या मनस्वी मुलांचं असंच असतं, एखादी गोष्ट हातात घेतली की ती तडीपार होईपर्यंत चैनच पटत नसतं. त्यात एखाद्याने विरोध केला तर मग संपलंच सगळं. तेव्हा शुभा बोलते अहो मी काय म्हणते आपण त्याच्यासाठी काही करू नाही शकत का. तेव्हा यशवंत बोलतो मी तरी काय करणार शुभा, मी एक मध्यमवर्गीय कारकून आयुष्यभर एकाच नोकरीत काम करणारा. आत्ताच्या मुलांची स्वप्न फार मोठी आहेत. तेव्हा शुभा बोलते पण आपण समीरसाठी काहीतरी केलंच ना, तसंच मक्यासाठी काहीतरी करूया की. तेव्हा यशवंत बोलतो नाही मला नाही वाटत त्याचा काही फायदा होईल. यशवंत बोलतो नाही आपण काहीतरी करावं आणि तो आणखीन चिडला तर नको, त्याच्या नोकरीबद्दल नकोच, ते त्यालाच बघू दे. नाही मी सांगून ठेवेल 4 लोकांना, त्यांनी काही सुचवलं तर बघू पुढे. दुसऱ्या दिवशी शुभा तयार होऊन देवाऱ्याजवळ दिवा लावायला येते. इकडे सकाळी स्वीटी, सानू आणि शमिका अंगणात रांगोळी काढत असतात. तेव्हा शुभा त्यांची रांगोळीचं कौतुक करत असते. तेव्हा शुभा स्वीटीकडे बघते आणि बोलते स्वीटी छान जमते हा तुला रांगोळी काढायला. तेव्हा स्वीटी बोलते जी आई आज पालखी आने वाली है ना, उसी की स्वागत की तयारी चालू है. तेव्हा शुभा पालखीचं सगळं समजावून सांगते की सगळ्यांचं व्यवस्थित जेवण व्हायला हवं, भरपूर लोक येतील. तेव्हा शमू बोलते म्हणजे पालखी बरोबर येणारे सगळे लोक आपल्या घरी डिनरला येणार. तेव्हा शुभा बोलते अगं तशी पद्धतच आहे आपल्या घरची क्षमा, आणि डिनरला काय ग प्रसादाचं जेवण आहे ते. शुभा बोलते किती वर्षांनी आपल्या घरी देव येणार आहेत, त्यामुळे पालखी बरोबर येणाऱ्या सगळ्यांचं तोंड प्रसादाने गोड व्हायला हवं ना. तेव्हा शुभा बोलते तुमचं हे सगळं झालं ना, आता आतमध्ये माझ्या मदतीला या आणि तुम्ही सगळ्या तयार व्हा. शुभा स्वीटीला विचारते स्वीटी ठीक आहेस ना बाळा. तेव्हा शुभा सानूला पण बोलते सानू छान मस्त रांगोळी काढतेस. थोड्या तिकडे समीर येतो. सीमाला बोलतो अगं तू बसलीस काय, चल 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 आवर उठ ना. तेव्हा सीमा बोलते काय घाई, सुट्टीचा दिवस आहे आज तरी मला आराम करू दे. तेव्हा समीर बोलतो आज पालखी येणार आहे सीमा, बाहेर बघ जरा किती उत्सवाचं वातावरण आहे. शमू स्वीटी बघ रांगोळ्या काढतायत आणि सानू त्यांना मदत करते. तू का ग अशी. तेव्हा सीमा बोलते त्यांना रोज सकाळी ऑफिसला जाण्यासाठी उठावं लागत नाही, आज सगळ्यांच्या पुढे पुढे करायचे ना म्हणून ही कामं चालू आहेत. पण मला सुट्टी हे तू विसरू नकोस. काय म्हणालास तू, तिकडे जाऊन तुझ्या मनासारखा एन्जॉय कर, मग प्लीज माझ्या पाठीमागे लागू नकोस. तेव्हा समीर बोलतो तसं नाही ग, पण तुला असं उत्साही वाटत नाही का, इतक्या वर्षांनी आपण गावी आलोय. तेवढ्यात शुभा आवाज देते समीर सीमा. तेव्हा शुभा बोलते अगं तू तयार नाहीयेस अजून. तेव्हा समीर बोलतो हो मी तिला तेच सांगायला आलो, नाश्ता वगैरे करायचा आहे अजून आपल्याला. तेव्हा सीमा बोलते हो आवरते. तेव्हा सीमा आवरते म्हणून खोलीतून बाहेर जाते. समीर शुभाला बोलतो आई तू मला सांग ना काय कामं बाकी आहेत ते मला सांग, मी करतो. भाजी वगैरे आणायची का मी जातो मार्केटमध्ये, किंवा फुलांच्या माळा करायच्या आहेत का मी करू. तेव्हा शुभा बोलते समीर सगळं झालंय, तुझे बाबा आणि भाऊ काका आता फुलांच्या माळाच करत बसले. तेव्हा समीर बोलतो मेनू जेवणाचं काय, चल आपण आवरू सगळं ते. तेव्हा शुभा बोलते अरे हो मी सगळं करते, तू नको काळजी करूस बाळा. तेव्हा समीर शांत होतो आणि म्हणतो तिच्या वागण्याचं जरा नको वाईटून घेऊ हा आई, नाही काय मीच तिला सांगितलं होतं सुट्टी आहे जरा गावी जाऊन थोडा आराम कर. तेव्हा शुभा बोलते समीर मी नाही वाटून घेत तिचं वागण्याचं काही, मलाही माहिती आहे स्वभाव तिचा बाळा, आणि तिचंही बरोबर आहे. मुंबईला असली की कसं भराभरा कामं करायची असतात तिला, रोज सकाळी उठून ऑफिसला जायचं असतं, इथे थोडीशी विश्रांती हवी ना तिला, काही ऐकत नाही घेऊ दे. तेव्हा समीर बोलतो पण मी आहे आई, तू मला काही कामं सांग मी सगळी कामं करणार. तेव्हा शुभा बोलते समीर मला माहिती आहे माझा मुलगा नेहमी माझ्यासाठी सज्ज आहे कामाला. तेव्हा शुभा बोलते सगळं केलंय मी, माझं एक काम करशील का रे बाळा. तेव्हा समीर बोलतो सांग ना. तेव्हा शुभा बोलते मग काय काल सुद्धा दारू पिऊन आला रे. तेव्हा समीर बोलतो इथे बोरतळमुळे. तेव्हा शुभा बोलते मी यांना काही पत्ताच लागू नाही दिला, उगीच त्यांच्या
आनंदावर विरजण पडायला नको म्हणून. काय करायचं या मुलाचं, कुणीतरी त्याच्याशी बोललं पाहिजे रे समीर. शुभा बोलते मी नाही बोलू शकणार, कारण त्याचा माझ्यावरचा राग गेला नाही अजून. तू बोलशील का सांग त्याच्याशी. तेव्हा समीर बोलतो आई बोलतो मी. इकडे मकरंद बाहेर अंगणात बसलेला असतो. तेव्हा समीर त्याच्यासाठी कॉफी घेऊन येतो. समीर त्याच्याजवळ बसतो आणि बोलतो घ्या. तेव्हा मकरंद कॉफी घेतो आणि बोलतो थँक्स. तेव्हा समीर बोलतो कुठे होतास काल. तेव्हा मकरंद बोलतो काय. तेव्हा समीर परत विचारतो काल कुठे होतास तू. हे बरं आहे रे तुझं, चुकायचं तू स्वतः चुकून आमच्यावर चिडणार, आमची झोप उडवणार. मकरंद बोलतो मग काय करू, माफी मागू का तुमची झोप उडवल्याबद्दल. समीर बोलतो दारू हे सोल्युशन आहे का सगळ्यावरचं, दारू प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं का. तेव्हा मकरंद बोलतो घरात राहून तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे का दादा, तुमच्या सगळ्यांच्या नजरेत तर मी खुपतोय तुम्हाला. तेव्हा समीर बोलतो कोणाच्या नजरेत खुपतोयस, तुला वाटतंय सगळं, काल तू दारू पिऊन आलास म्हणून आई काळजीत होती, तिला वाटते की मी त्याला ओरडले म्हणून त्याने हे सगळं केलं असेल. समीर तू जा, कारण ही गोष्ट अजून बाबांना माहित नाही, त्यांना कळलं तर ते अजून भडकतील, ती जीवाला काळजी लावशील रे तिच्या अजून. तेव्हा मकरंद बोलतो काय करू मी, सगळ्यांसमोर माफी मागू का. तेव्हा समीर ओरडतो काय सारखं माफी मागू लावलंय रे, आणि मागायचीच असेल ना माफी तर मनापासून माग, जुलमाचा राम राम नकोय कोणाला. मकरंद उठतो आणि बोलतो तू जा रे, तुला नाही कळणार माझे प्रॉब्लेम. तेव्हा समीर बोलतो हो नाहीच कळणार, कारण सगळे प्रॉब्लेम आजकाल तू दारू बरोबर शेअर करतो. पण लक्षात घे दारू कसलंच सोल्युशन नाही बरं का. आयुष्यात सोल्युशन हवं असेल तर ते जवळचे मित्र देतात, नातेवाईक सोल्युशन देतात, दारू नाही. कोण मित्र होते रे ज्यांच्याबरोबर दारू प्यायला काल बसला होतास तू. तेव्हा मकरंद बोलतो आहेत माझे मित्र. तेव्हा समीर उठतो आणि बोलतो कोण मित्र, मुंबईत तुझे बोटावर मोजणे इतके पण मित्र नाहीत, आणि बोरथळमध्ये तुझे मित्र आहेत कोण बरं, हे बोल ना, जे काय खरं आहे ते मला सांग मक्या. तेव्हा मकरंद बोलतो हे बघ मला जे सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं, आणि याच्या पुढे मला काही गरज वाटत नाही तुला सांगायची. तेव्हा समीर बोलतो अच्छा, पण काय आहे ना तुझ्या या विचित्र स्वभावाची आम्हाला सवय होईलच, पण त्या स्वीटीला त्रास होईल असं काही वागू नकोस मक्या. मकरंद समीरकडे बघतो आणि बोलतो ती काही बोलली आहे का तुला. समीर काय बोलतो नाही ना, काहीच बोलली नाही ती मला, कारण काय आहे ना तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझंही तिच्यावर आहे ना. मकरंद बघतो हे बघ मला या विषयावर तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, आणि मकरंद तिथून निघून जातो. इकडे समीर बोलतो नंतर आई नक्की एवढे नारळ पुरतील ना. तेव्हा शुभा बोलते अरे पुरतील, अजून मध्ये 2 नारळ ठेवली तेवढी घेऊन ये. बाहेर सगळे पालखीच्या स्वागतासाठी उभे असतात. तेव्हा समीर आत जातो आणि सीमाला खुणवतो. तेवढ्यात सानू बोलते आजी पालखी म्हणजे काय. शुभा बोलते पालखी म्हणजे ना देवांचं वाहन, म्हणजे ना देव पालखीत बसून आपल्याला आपल्या घरी भेटायला येतात. आपण नेहमी जातो की नाही देवांना भेटायला मंदिरात, यावेळेला देव पालखीत बसून थेट आपल्याला भेटायला आपल्या घरी येतात. तेव्हा शमू बोलते म्हणजे आज बाप्पा आपले गेस्ट. तेव्हा शुभा बोलते काय ग शमिका, अगं पाहुणे तरी म्हण. तेव्हा स्वीटी बोलते आई गणपति उत्सव में बाप्पा हमारे घर आते हैं ये मैंने देखा है, पर आज यहाँ पे ये पालखी और ये शिमगा में पहली बार देखने वाली हूँ. तेव्हा शुभा बोलते सानू खूप गंमत असते बरं का पालखीची. शुभा सानूला पालखीचं सांगत असते की देव सुद्धा छान तयार होऊन आपल्या घरी येणार आहेत. मग इथं सगळे त्या पालखीला नाचवतात, मग त्यांना आपण बनवलेला गोड गोड प्रसादाचा नैवेद्य दाखवायचा. तेव्हा भाऊ तिथे येतो आणि बोलतो अरे पालखी येते तुम्ही तयार आहात ना. पालखी येते, शुभा आणि स्वीटी पालखीची पूजा करायला जातात. तेव्हा तिथे पालखी नाचवण्याचा प्रोग्राम सुरू होतो. इकडे पाठीमागे पण मकरंद तिथून बघत असतो पालखी नाचवण्याचा प्रोग्राम. तेवढ्यात पाठीमागे मकरंदच्या मागून घमंडे येतो. नंतर भाऊ आणि यशवंत पालखी नाचवायला घेतात. इकडे घमंडे मकरंद जवळ येतो, त्याला बोलतो की नमस्कार किल्लेदार साहेब, ओळखलं का मी घमंडे, काल आपण भेटलो होतो. तेव्हा मकरंद बोलतो कळलं, तुमचं काय काम आहे इकडे. तेव्हा घमंडे बोलतो साहेब माझं काय काम असणार, मला तुम्हालाच काही मदत करता आली तर बरं वाटेल. तेव्हा मकरंद बोलतो मला तुम्ही मदत करणार. तेव्हा घमंडे बोलतो मग कोण, ही तुमची फॅमिली मदत करणार आहे तुम्हाला. तेव्हा घमंडे हसतो आणि इकडे बोलतो काय साहेब एका पॉइंट नंतर कोणी कुणाचं नसतं हो पहा. तेव्हा मकरंद इकडे बोलतो काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा घमंडे बोलतो साहेब मगासपासून तुम्हाला बघतोय, तुम्ही इथे एकटे आहात आणि तुमच्या घरातले सगळे लोक तिथे पालखीच्या स्वागतासाठी उभे आहात, कला तरी आठवण आली का हो तुमची. तेव्हा मकरंद बोलतो आय डोंट केअर. घमंडे मकरंदला भरवत असतो की आपल्या घरातलीच मंडळी जेव्हा आपल्याला दूर करतात तेव्हा थोडा तरी त्रास होतो की नाही. तेव्हा घमंडे त्याला भरवत असतो की तुमचंही म्हणणं बरोबर आहे, सोडून देता आलं पाहिजे, त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं आणि तुम्ही तुमच्या मार्गाने. तेव्हा मकरंद बोलतो तुम्हाला काय हवंय, कशासाठी आलाय. तेव्हा घमंडे बोलतो साहेब सांगितलं का तुम्हाला मदतीसाठीच आलोय. तेव्हा मकरंद बोलतो हे बघा मला तुमची कुठलीही मदत नकोय. इकडे आता समीर पालखी नाचवत असतो. इकडे घमंडे मकरंदला म्हणतो की ठीक आहे शेवटी मालक तुम्ही आहात, डिसिजन तुमचाच राहील, पण तुमचं ऑस्ट्रेलियाला जाण्याचं स्वप्न लांबणीवर जाता कामा नये असं माझं म्हणणं आहे, आणि 50 लाख रुपये ही थोडी रक्कम नाही चटकन उभे करायला. मकरंद बोलतो मी सांगितलं ना एकदा, माझं मी बघून घेईल काय ते. मकरंद हात जोडतो आणि बोलतो जा तुम्ही. तेव्हा घमंडे बोलतो हरकत नाही, पण कसली मदत लागली तर मला सांगा आणि या ऑफरचा शांतपणे विचार करा. तेव्हा मकरंद बोलतो सांगितलं ना एकदा, मला मदत नकोय धन्यवाद या.
तेव्हा घमंडी तिथून निघून जातो. तेव्हा समीर मकरंदकडे बघतो आणि बोलतो, ए मक्या ये पालखी नाचवायला. तेवढ्यात मकरंद पालखीला हात लावतो. तेवढ्यात शुभा त्याचा हात पकडते आणि बोलते, थांब मकरंद, आणि बोलते, तुला पालखी नाचवायचा मान मिळणार नाही. तुझ्या पालखीला स्पर्शही झालेला मला चालणार नाही. यशवंत बोलतो, अगं शुभा काय आहे? तेव्हा शुभा बोलते, तुम्ही मध्ये पडू नका. जो मुलगा घरच्या लक्ष्मीचा अपमान करतो कुठल्या अधिकाराने पालखीला स्पर्श करेल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.